नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुणे येथील ग्लोबल अलायन्सेसचे CMD श्री प्रशांत खोत सर आणि डायरेक्टर श्री हितेश सप्रे सर. आपण दोन्ही पाहुण्यांचं मनापासून स्वागत करूया. दोघांचे मनापासून स्वागत. नमस्कार. ग्लोबल अलायन्सेस ही कंपनी अनेक क्षेत्रातील संपूर्ण प्रोजेक्ट मार्केटिंगसाठी घेत असते आणि या कंपनीचं कार्यालय सातारा रोड पुणे या ठिकाणी आहे. आज कोविड नंतर बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे नवीन पर्याय काय आहेत हे आपण आजच्या दोन्ही पाहुण्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा पहिला प्रश्न प्रशांत सर तुमच्यासाठी आहे. आत्ता बदलता काळ आहे कोविड नंतरचा आणि गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत ते गुंतवणुकीचे पर्याय वेगवेगळे पर्याय लोक आता स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहेत. आत्ता तुमच्यासमोर जो काही आहे आणि ग्लोबल अलायन्सेस ही जी काही कंपनी आहे ती काम करते या सगळ्या संदर्भात पहिल्यांदा माहिती जाणून घ्यायची. नमस्कार, माझं नाव प्रशांत. तर मित्रांनो, आज जी संकल्पना आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत ग्लोबल अलायन्सेसच्या मार्फत, तर ही एक काळाची गरज झालेली आहे. एक चेंज आज मार्केटमध्ये जो आलेला आहे तो आम्ही तुम्हाला इथं सांगण्यासाठी आलेलो आहोत. पण तत्पूर्वी मी माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छितो की गेले 18 वर्ष झालं मी मार्केटिंग फील्डमध्ये काम करतो आहे आणि ते काम करत असताना मी एक सामान्य बॅकग्राऊंडचा माणूस आहे. म्हणजे वडील नोकरी करायचे, पण त्यांची इच्छा होती की मी नोकरी करावी, पण मला वेगळं काहीतरी करायचं असल्यामुळं मी नोकरीचा पर्याय न निवडता काहीतरी वेगळं बिझनेस करण्याकडे दृष्टिकोन होता. ते करत करत आम्ही असे काही प्रोजेक्ट घेत गेलो ज्याच्यामध्ये रिअल इस्टेटचे काही प्रोजेक्ट आम्ही आमच्याकडं सोल सेलिंगसाठी घेतो. मग काळाची गरज चेंज होत गेली. फक्त रिअल इस्टेटवर अवलंबून आम्हाला चालणार नव्हतं. मग आम्ही त्याच्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग, परत बाकीचे शेअर मार्केट ह्या गोष्टींकडं पण आम्ही लक्ष वेधलं आणि त्याच्यामध्ये पण आम्ही ट्रेडिंग करत गेलो. म्हणजे आम्ही असे काही प्रोजेक्ट घेत गेलो की ज्याच्यामध्ये लोकांना पण फायदा होऊ शकेल. आणि हे सगळं करत असताना जो काय आत्ताचा काळ बदलत चाललेला आहे, जसं आपल्याला माहीत नव्हतं की कोविडचा काही इफेक्ट होऊ शकतो, पण तो झालेला आहे असा मोठा इफेक्ट. तर त्याच्यामध्येच अशी काही आधुनिक एक संकल्पना समोर आलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तर इंटरेस्ट घेऊन हे सगळं सुरू केलेलं आहे. तर तेच सर्वांना आम्ही इथं सांगण्यासाठी आलेलो आहोत. तर ग्लोबल अलायन्स ह्या कंपनीने आत्ता सिंगापूर बेस असलेली जी कंपनी आहे, जी गेली 20 वर्ष झालं तिथं कार्यान्वित आहे आणि 8 वर्षापासून त्यांचा तिथं पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे. त्याच्यामध्येच लोकांनी त्यांना विचारणा केली काही ॲडिशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता का. तर त्याच्यासाठी त्यांनी युनिक कन्सेप्ट घेऊन आले आणि त्या कन्सेप्टच्या माध्यमातून त्या कंपनीचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे ग्लोबल अलायन्स कंपनीला मिळालेलं आहे. सोल सेलिंगचं हे फक्त पुणे किंवा इंडियापुरती मर्यादित नाही आहे, तर हे पूर्णपणे जगभराचं कॉन्ट्रॅक्ट हे आमच्या कंपनीला सिंगापूर कंपनीतर्फे मिळालेलं आहे. नक्कीच. हितेश सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की आत्ता जसं सरांनी सांगितलं, त्यांनी आपली स्वतःची ओळख करून दिली, एक नवीन गुंतवणुकीचा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि अगदी तुमच्याबद्दलची जी माहिती आहे ती सुद्धा जाणून घ्यायची. काय सर, धन्यवाद. जसे प्रशांत सरांनी सांगितलं की काळ बदलत चाललेला आहे. कोरोनानंतर खासकर अगदी सगळं जगच वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेने चाललं आहे की जिथे आज कुठेही आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती नाही की ॲक्च्युली 2 वर्षानंतरची परिस्थिती काय असेल. बरोबर. सगळे व्यवसाय बदलायला लागलेले आहेत. सगळ्या व्यवसायांचं स्वरूप बदलायला लागलेलं आहे. सगळीकडे कॉस्ट कटिंग होती आहे. जसं आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पण अगदी सामान्य मध्यमवर्गीय ह्याच्यातनं वर आलो. माझी आई एक ट्युशन टीचर होती, वडील सर्व्हिसला होते. ह्या सगळ्या ह्याच्यातनं वर येत असताना वेगवेगळे व्यवसाय केले. कधीही नोकरी करायचीच नाही असं ठरवलेलं होतं. हे सगळं करत असताना गेल्या 10 वर्षात मला अख्ख्या जगात बऱ्याचशा देशांमध्ये फिरायला मिळालं. गेले 8 महिने आम्ही सगळे विचार करून हे बघत होतो की आपल्याला आता पुढे कसं काय करता येईल आणि काय काम करता येईल. मित्रांनो, कोविडच्या नंतर 2 गोष्टी ज्या प्रकर्षाने जाणवत आहेत त्यातली एक म्हणजे सगळं जग ऑनलाईन होत चाललं आहे. आज बिल गेट्ससुद्धा म्हणालेच होते की भारताने खूपच प्रगती केली आहे पेटीएम आणि सगळ्या डिजिटल ह्याच्या माध्यमातून, सगळ्या ॲप्सच्या माध्यमातून. आपल्या इथे ऑनलाईन हा एक ट्रेंड होत चाललेला आहे. आज मेडिसिन्स पाहिजे आपण ऑनलाईन मागवतो, दूध पाहिजे ऑनलाईन, ग्रोसरी ऑनलाईन, बँकिंग ऑनलाईन, मोबाईल, TV रिचार्ज कुठलंही क्षेत्र असेल तर ऑनलाईन, टॅक्सी बुक करायची आहे, मला हॉटेल बुक करायचे आहे, सगळंच काही ऑनलाईन व्हायला लागलं आहे.
बरोबर. सो हा एक ट्रेंड आहे काळाचा की ऑनलाईन व्हायला लागल्यात सगळ्या गोष्टी. दुसरीकडे सामान्यपासून अति मोठ्या लोकांपर्यंत सुद्धा एक सतावणारा प्रश्न नेहमी असतो की गुंतवणूक. आपल्याकडे असलेल्या जमापुंजीची आपण गुंतवणूक कुठे आणि कशी करावी. मित्रांनो, जर आपण पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर माझे आजी आजोबा किंवा त्यांच्याही त्याच्या अगोदरच्या पिढीमध्ये सगळेजण गुंतवणूक हे करत होते सोन्यामध्ये, गोल्ड. आजही करतात, पण गोल्डच त्यावेळेला एकमेव पर्याय होता. कालांतराने जसं जसं प्रगती होत गेली, नोकरीपेशा वर्ग जास्त वाढायला लागला, त्यावेळेला फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे बँकमध्ये लोक आपले पैसे जमा करायला लागले, इंटरेस्ट मिळाले ह्याच्यात. अजून थोडा काळ बदलला मित्रांनो, पुढे आपण जायला लागलो. मग लोकांच्या लक्षात आलं की नाही, लँड, कमर्शियल किंवा ॲग्रिकल्चर किंवा फ्लॅट म्हणजे प्रॉपर्टीमध्ये लोक इन्व्हेस्ट करायला लागले. मध्ये तर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की अशी एक वेळ आली होती की येस, जागेत इन्व्हेस्टमेंट म्हणजे हमखास प्रॉफिट. तिथूनही आपण पुढे सरकलो, शेअर मार्केट आलं. शेअर मार्केटमध्ये सामान्यांपासून सगळे मोठे लोक, सगळ्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट्स करायला लागले आपापल्या. अजून पुढे आपण आलो तर त्याला अगदी लेटेस्टच्या काळामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग. भारतीय लोक तर मला आठवते लॉकडाऊनच्या काळामध्ये तर आपल्या इथल्या सर्वात जास्त लोकांनी कुठला व्यवसाय आवडीने स्वीकारला असेल तर तो फॉरेक्स ट्रेडिंगचा आहे. घरात बसून जो तो आपापलं काम करतो आहे. आणि अगदी नजीकच्या काळात डिजिटल करन्सी हा अतिशय नवीन विषय आहे. बिटकॉईन हे आज जगात सगळ्यांनाच माहिती आहे. बिटकॉईन कसा वाढला, ही डिजिटल करन्सी काय आहे, त्यातली इन्व्हेस्टमेंट. ज्या वेळेला मला हा बिटकॉईन कळाला होता त्यावेळेला फारच स्वस्त होता, साधारण 40,000च्या आसपास. आज आपण बघतोय मार्केटमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे आत्ता बिटकॉईनची करंट व्हॅल्यू साधारण 13 ते 14 लाखाच्या घरात आहे. इतक्या फास्ट हे कसं काय वाढत चाललेलं आहे. जसं पूर्वी व्हायचं बँकेचे 5 वर्षात डबल, तसे इथे हे बिटकॉईन हा प्रकार वाढायला लागला आहे. आणि आज भारत देशामध्ये सुद्धा आपल्या इथे झेपपे, वझिरेक्स यांच्या थ्रू आपण आपल्या बँक अकाउंटमधूनही बिटकॉईन खरेदी करू शकतो. म्हणजे काय, 2 गोष्टी मी आत्ता आपल्याला सांगितल्या, एक ऑनलाईन आणि दुसरं येणारा इन्व्हेस्टमेंट कशात करतायत लोक, डिजिटल करन्सीमध्ये. ह्या दोन्हीची सांगड घालून मुनर नावाची जी सिंगापूरची कंपनी आहे, मुनर ॲप प्रायव्हेट लिमिटेड, याचे ओनर आहेत ख्रिस सर. यांनी आपल्यासमोर एक अत्यंत चांगली संकल्पना मांडलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्याकडे एक मुनर नावाचा ॲप त्यांचा येत्या काही महिन्यातच म्हणजे 2021च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये साधारण सगळ्या अँड्रॉईड आणि iOSच्या ह्याच्यावरती गुगल प्लेवरती तुम्हाला अवेलेबल असेल. मुनर ॲप हा एक युटिलिटी सर्व्हिसेस बुकिंग ॲप आहे. म्हणजे तुम्हाला टॅक्सी पाहिजे, तुम्हाला सलून पाहिजे, तुम्हाला योगा क्लासेस पाहिजे, तुम्हाला ट्युशन टीचर पाहिजे, ह्या ह्याच्यामध्ये आवश्यकता असलेली कुठलीही सर्व्हिस ही तुम्ही तिथे मागू शकता. सगळ्यांसाठी मोफत असेल. युजर्स हे त्याच्यावरती रजिस्टर करतील स्वतःला आणि पाहिजे ती सर्व्हिस मागू शकतील. जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तो आपापला व्यवसाय, बाबा मी ही सर्व्हिस देतो हे त्याच्यावरती फ्री रजिस्टर करतील. सोपं आहे. आजही असे अनेक 1-2 ॲप आपल्या इथे चालू आहेत की मला एखादा प्लंबर हवा असेल, इलेक्ट्रिशियन हवा असेल तर मी ॲपवर शोधतो, मला तो दिसतो, मला तिथे दिसतात की मला किती चार्जेस पे करावे लागणार आहेत. प्लंबरचा फोन येतो, मी त्याच्याकडनं काम करून घेतो, आय मेक दी पेमेंट, विषय संपला. ह्याच धर्तीवरती मुनर ॲपचं काम चालणार आहे. पण ह्याच्यामध्ये 2 मेजर फरक आहेत. एक म्हणजे मुनर ॲप हा सिंगापूरला सुरू होईल पहिल्यांदा, मग थायलंड, मलेशिया आणि मग एशियामध्ये सगळीकडे जाईल. महत्त्वाचे फरक हे आहेत मित्रांनो की मुनर ॲप हा लोकेशन बेस्ड ॲप आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल, आता एखाद्या ठिकाणी रस्त्यात माझी गाडी फेल झाली, मी जिथे आहे तिथं लोकेशन बेस्ड ॲप आहे. मी तिथे टाईप करेन की मला गाडी फेल झालेली, मला मेकॅनिक हवा आहे. मी जिथे आहे माझ्या लोकेशनच्या आजूबाजूला सगळ्यात नजीक जे कोण 3-4 मेकॅनिकवाले, 5 मेकॅनिकवाले असतील त्यांचे सगळ्यांचे नंबर्स मला मिळतील आणि माझा नंबर त्यांना दिसेल. हा एक मेजर फरक. दुसरा, मी त्या 5ही लोकांशी बोलून मला जो सर्वात स्वस्त काम करून देणार आहे त्याच्याकडनं काम करून घेईन. फिक्स्ड रेट नाहीत. सो माझा पैसे वाचलेत, माझा पैसा वाचतो आहे याच्यामध्ये, सो माझा फायदा आहे. रेट मी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर ह्यांच्यामध्ये ठरवणार आहे. म्हणजे युजर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आपला आपला रेट ठरवून घेतील. आणि
दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा अत्यंत फायद्याचा सगळ्यांचा विषय जो आहे तो ह्या ॲपवरचे सर्व व्यवहार हे मुनर नावाची त्यांची स्वतःची डिजिटल करन्सी आहे, ह्या डिजिटल करन्सीने पूर्ण होतील. जे या क्षेत्रातले जाणकार आहेत त्या लोकांना माहिती आहे की बिटकॉईनची किंमत का वाढत गेली, सप्लाय आणि डिमांड. असंच मुनर कॉईन जो असेल हा सगळ्यात पहिलं त्याचा वापर होणार आहे पेमेंट एकमेकाला करायला मुनर ॲपवरती. सो हे कॉईन कुठे वापरायचे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं. कंपनीने अत्यंत लिमिटेड सप्लाय त्याचा ठेवलेला आहे. कंपनीचे सगळे व्हाईट पेपर्स, त्यांचा सगळे प्रोजेक्ट, त्यांचा सगळा रोडमॅप, त्यांचे सगळे त्यांचा प्रोजेक्ट पुढे कसा कसा वाढणार आहे या सगळ्याबद्दलचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. कंपनीचे सर्टिफिकेट्स आहेत. त्यांनी आपल्या मुनर कंपनीला जे अपॉइंट केलेलं आहे 30 जूनपर्यंतचा आपल्याकडे वेळ आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे मुनर टोकन्सचं जे विकण्याचं काम ह्यांच्याकडनं मिळालेलं आहे हे आपल्याला पूर्ण करायचे 30 जूनच्या आतमध्ये. मुनर कॉईन जो असेल हा युटिलाइज होणार आहे मुनर ॲपवर, हे तर आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. सप्लाय त्याचा अत्यंत कमी असेल, त्याच्यामुळे त्याची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. ज्याप्रमाणे डिजिटल करन्सी वाढतात, बिटकॉईन वाढतो आहे त्याप्रमाणे वाढायला लागेल. मला बिटकॉईनशी कंपॅरिझन करायचं नाही आहे. असं म्हणतात की बाप हा बापच असतो. सुरुवात बिटकॉईननी केलेली आहे, तो कायम तिथेच राहील. बट मुनर हा कॉईनसुद्धा फार चांगल्या पद्धतीने वाढण्याचे अत्यंत ताळेबंद तडाखे त्यांनी बांधलेले आहेत की हा कसा कसा वाढत जाऊ शकेल. मित्रांनो, ग्लोबल अलायन्सेसला हे सगळं विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट, जगभर विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असल्यामुळे आणि लिमिटेड सप्लाय असल्यामुळे आपल्या लोकांना, भारतीय लोकांना ही संधी अत्यंत सुरुवातीला मिळते. निश्चितपणानं खूप छान पद्धतीची माहिती आणि ग्लोबल अलायन्सेस कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये काम करते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. याच प्रोजेक्ट संदर्भात अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती दोन्ही सरांचे नंबर, म्हणजे हितेश सर असतील आणि प्रशांत सर असतील, दोन्ही सरांचे नंबर सुरू आहेत. या कुठल्याही नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि या प्रोजेक्ट संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती तुम्ही निश्चितपणानं जाणून घेऊ शकता. गुंतवणुकीचे विविध पर्याय या संदर्भात आपण बोलतोय. सर, आता हितेश सर आपल्याला माहिती सांगत होते गुंतवणुकीचा हा एक मस्त आणि छान एक वेगळा पर्याय आहे. सर, अजून काय माहिती सांगता येईल? या आपण कंटिन्यू करूयात. भारतामध्ये हे काम सगळ्यात सुरुवातीला आल्यामुळे आपल्या लोकांना ही संधी अत्यंत सुरुवातीला मिळालेली आहे. जगभरामध्ये एखादी गोष्ट संपत आली की आपल्यापर्यंत पोहोचत होती पूर्वी. ह्या प्रोजेक्टमुळे आपल्या लोकांना अत्यंत सुंदर गुंतवणुकीची संधी ही अगदी सुरुवातीला मिळालेली आहे. ह्या कॉईन्सच्या किमती दिवसेंदिवस वाढत जातील. अगदी सुरुवातीला हे काही सेंट्समध्ये मिळतात, नंतर हळूहळू ते डॉलर्समध्ये त्याची किंमत वाढत असते. सो आपली गुंतवणूक जी असेल ती दिवसेंदिवस ही त्याची आपली वाढच होत जाते. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अगदी 20 सेंट्स म्हणजे 16 रुपयाप्रमाणे ही करन्सी विकत घेता येणार आहे. काही काळानंतर त्याची किंमत 24 रुपये होईल, 32 रुपये होईल आणि 40 रुपये होईल. सगळ्यात शेवटी घेणाऱ्या लोकांना 40 रुपयाच्या हिशोबाने एक कॉईन हा मिळू शकेल. आणि ज्या वेळेला सेकंड क्वार्टर ऑफ 2021मध्ये हा कॉईन सिंगापूरच्या बिनान्सला लिस्ट करण्याचा जो कंपनीचा मनसुबा आहे तिथे लिस्ट झाल्या वेळेला त्या कॉईनची किंमत $1 झालेली असेल. हा सगळा प्रोजेक्ट आपल्याकडे सुरुवातीला आल्यामुळे आणि आपल्याकडे ग्लोबल कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे सुरुवातीचे जे कोण गुंतवणूकदार असेल हा कॉईन पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये एक्सचेंजवर येताच त्यांचे कैक पटीत त्यांची ही वाढ झालेली असेल. हा सगळा जो प्रोजेक्ट असतो सामान्य गुंतवणूकदारापासून, सामान्य माणसापासून सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत कुणीही ह्याच्यात गुंतवणूक करू शकते. ह्याच्यामध्ये करणाऱ्यांना म्हणजे अगदी माझं साम टी व्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना आव्हान असेल की डॉक्टर्स असतील, छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, सामान्य घरगुती लोक असतील, कुणीही यामध्ये येऊन ह्या संधीचा लाभ घ्यावा. याबद्दलचे आणखी काही डिटेल्स हवे असतील तर आपली वेबसाईट आणि आपली कंपनी कायमच आपल्याबरोबर आहे. हा प्रोजेक्ट सुरुवातीला आपल्या इथे आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की भारतीय लोकांनी पहिले त्याचा लाभ घ्यावा. जगभरातून हा घेतला जाणार आहे लाभ सगळ्यांनाच. अत्यंत छोटा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, फक्त 105 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे आपला. म्हणजे ह्या मार्केटमध्ये हे अतिशय छोटंसं काम आहे.
सो हा विषय मार्गी लवकर लागत जाणार आहे. जेवढ्या लवकर आपल्या सगळ्यांना या संधीचा लाभ घेता येईल तेवढ्या लवकर घ्यावा, एवढं माझं सगळ्यांना सांगणं असेल. धन्यवाद. निश्चित प्रशांत सर तुमच्याकडे येतो. मुनोर ही जी काही कंपनी आहे, जी सिंगापूर स्थित कंपनी आहे आणि त्या कंपनीचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तर ही कंपनी त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अजून डिटेल्स आहेत त्या आपण जाणून घेऊया. नक्कीच. जसं मी सांगितलं की मुनर कंपनी सिंगापूर बेस्ड कंपनी आहे. त्यांचे जे CMD आहेत मिस्टर क्रिस, तर ते तसेच त्यांच्या 2 जनरेशन जे आहेत ते सिंगापूरचे आहेत, पण तसं त्यांचं अगोदरचं जनरेशन बघितलं तर केरलाचे आहेत, ते इंडियन आहेत. त्यामुळं त्यांच्याशी बोलण्यामधला जो टच आहे, जे फील आहे, तो तुम्ही स्वतः अनुभवू शकता. त्यांच्याकडनं एक अर्धा मिनिटाची क्लिप आपल्याकडे आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक मेसेज दिलेला आहे की कशा प्रकारे हा त्यांचा ॲप असणार आहे. तर ती क्लिप आपण बघून घेऊ. आणि त्याचबरोबर जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं की ग्लोबल अलायन्सेस हे पुण्यामध्ये जे ऑफिस आहे, तिथं आम्ही यंग टॅलेंटला संधी देत आहोत. आत्ता आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बघू शकता, हे आमचं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये साधारण आम्ही 18 ते 20 स्टाफ आहे, जो सगळा यंग आहे, ज्यांना आम्ही ही संधी दिलेली आहे डिजिटल मार्केटिंगची. आम्ही तिथं प्रमोशनल ॲक्टिव्हिटी पण करत आहोत, ज्याच्यामुळं आम्ही ग्लोबली लोकांपर्यंत ह्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पोहोचत आहोत. आणि एक रोजगाराची संधी पण इथं उपलब्ध झालेली आहे सर्वांना. म्हणजे रोजगार प्लस ज्याला आपण म्हणू शकतो की उत्पन्न, या सगळ्याचा ताळमेळ ह्या संधीमध्ये ग्लोबल अलायन्सेसच्या मार्फत लोकांना मिळणार आहे. तर हे ऑफिस जर तुम्ही बघितलेलं आहे, कधीही तुम्ही ऑफिसला येऊ शकता. 10 ते 7 आमचं टायमिंग आहे. यायच्या अगोदर फक्त एकदा फोन करून या तुम्ही. तिथं पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल, किंवा आमच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. जसं सुरुवातीलाच सांगितलं की डिजिटल ही कन्सेप्ट आहे, तर ऑनलाईन मॅक्झिमम या सगळ्या गोष्टी मिळून जातात लोकांना, इन्फॉर्मेशन. आणि झूम कॉल पण आमचा चालू होतोय. त्या झूम कॉलची लिंक तुम्हाला दिली जाईल. तुम्ही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरातनं किंवा सिटीतनं आम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या झूम कॉल मीटिंगद्वारे पूर्ण माहिती पण घेऊ शकता. ऑफिसलाच यायला पाहिजे असं काही नाही आहे. जाता जाता आपण तो एक व्हिडिओ क्लिप बघून घेऊ, जे क्रिस सरांनी स्पेशली आपल्यासाठी पाठवलेली आहे. अर्धा मिनिटाचीच क्लिप आहे ती. नक्की जे आपण हा व्हिडिओ क्रिस सर हे जे आहेत ते काय म्हणतायत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. Namaskar, Mazanav Krishan, CEO of Muna App Private Limited, Singapore. Muna is a service booking application that is launching next year. It is an app where all users can register as service providers. MNR or Muna token is our own digital currency that all transactions on the Muna app will use. Participate in our token allocation. Be sure to stake your tokens for maximum rewards. Thank you. मुनोर कंपनीचे हे संचालक होते क्रिस. त्यांचे आपण बाईट आपण आत्ता ऐकला. जाता जाता हितेश सर, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? डिजिटल करन्सी हा विषय माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारच्या गुंतवणुकीची संधी टी व्हीवरती सर्वप्रथम साम टी व्हीने आम्हाला संधी दिल्याबद्दल माझी सगळ्यात पहिले साम टी व्हीचे आभार, की ही संधी आम्हाला सगळ्यांसमोर मांडण्याचा त्यांनी आम्हाला एक आता पर्याय उपलब्ध करून दिला. आणि ह्या पद्धतीने असल्यामुळे माझं सगळ्यांना पुन्हा एकदा तेच आव्हान असेल, हे आमचं नक्की बघा प्रोजेक्ट आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये जेवढा होईल तेवढा आपापल्या परीने सहभाग घ्यावा. निश्चितपणानं धन्यवाद. तुम्ही दोघे इथं आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुम्हा दोघांचे अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.